श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण अयोध्याकांडातला 6वा सर्ग वाचूया. सीतेसहित श्रीरामांचे नियमपरायण होणे, आनंदित झालेल्या नगरजनांनी नगराची सजावट करणे, राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे आणि अयोध्या नगरीत जनपदवासातील माणसांची गर्दी होणे. पुरोहित निघून गेल्यावर मनावर संयम ठेवणाऱ्या श्रीरामांनी स्नान करून आपल्या विशाल लोचना पत्नी समवेत श्री नारायणाची उपासना करण्यास प्रारंभ केला. त्यांनी नैवेद्य पात्रात मस्तक झुकवून नमस्कार केला आणि प्रज्वलित अग्नीत महान देवांच्या शेषशायी नारायणांच्या प्रसन्नतेसाठी विधिपूर्वक त्या नैवेद्याची आहुती दिली. त्यानंतर आपल्या प्रिय मनोरथाच्या सिद्धीचा संकल्प घेऊन त्यांनी त्या यज्ञशेष हविष्याचे भक्षण केले आणि मनावर संयम ठेवून मौन धारण करून ते राजकुमार श्रीराम विदेहनंदिनी सीतेसह भगवान विष्णूंच्या सुंदर मंदिरात श्रीनारायणांचं ध्यान करीत तेथे अंथरलेल्या चटईवर झोपले. तेव्हा 3 प्रहर रात्र गेली व एकच प्रहर शिल्लक राहिला. तेव्हा ते अंथरुणावरून उठून बसले. त्यावेळेस त्यांनी सभामंडप सजविण्यासाठी सेवकांना आज्ञा दिली. तेथे सारथी, मागध वगैरे श्रवण सुखद बोलणारे ऐकून श्रीरामांनी प्रातःकालीन संध्योपासना केली व मग एकाग्रचित्त होऊन ते जप करू लागले. त्यानंतर रेशमी वस्त्र धारण केलेल्या श्रीरामांनी मस्तक झुकवून भगवान मधुसूदनांना प्रणाम व त्यांचे स्तवन केले. त्यानंतर ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करविले. त्या ब्राह्मणांचा पुण्याह वाचन संबंधी गंभीर मधुर ध्वनी नाना प्रकारच्या वाद्यांच्या घोषात व्याप्त होऊन सर्व अयोध्येत फैलावला. त्यावेळेस अयोध्यावासियांनी जेव्हा हे ऐकले की श्रीरामचंद्रांनी सीता समवेत उपवास व्रत आरंभिले आहे, तेव्हा ते सर्व प्रसन्न झाले. सकाळ झाल्यावर श्रीरामांच्या राज्याभिषेकाचे वृत्त ऐकून सर्व नगरजन अयोध्यापुरी सजवायला लागले. ज्यांच्या शिखरावर श्वेत ढग विसावतात ती गगनचुंबी पर्वताप्रमाणे देवमंदिरे, चौथरे, गल्ल्या, देववृक्ष, सर्व सभा, सर्व व्यापारी दुकाने आणि कुटुंबवत्सल माणसांनी सुंदर समृद्ध घरे आणि दूरवरून दिसणाऱ्या वृक्षांवरही उंच ध्वज लावले गेले आणि पताका फडकू लागल्या. त्यावेळेस तेथील जनता सगळीकडून नट व नर्तिकींचे समूह आणि गायकांचे मन व कानांना सुख देणारे आवाज ऐकीत होती. श्रीरामांच्या राज्याभिषेकाचा शुभ प्रसंग आल्यावर जवळजवळ सर्व लोक चौथऱ्यावर आणि घरात सुद्धा आपापसात श्रीरामांच्या राज्याभिषेकाची चर्चा करीत होते. घरांसमोर खेळणाऱ्या बालकांच्या झुंडीही आपापसात श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्याच गोष्टी करीत होते. नगरजनांनी श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस राज्यमार्गावर फुले पसरून सगळीकडे धुपाचा सुगंध पसरविला. असे करून त्यांनी राजमार्ग फारच सुंदर दिसेल असा केला. राज्याभिषेक होता रात्र होईल या शंकेने प्रकाशाच्या व्यवस्थेसाठी नगरजनांनी सगळीकडे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्षांप्रमाणे अनेक शाखायुक्त दीपस्तंभ उभारले. याप्रमाणे नगर सजवून श्रीरामांच्या युवराज्याभिषेकाची वाट पाहणारे सर्व नगरजन चौथरे व सभामध्ये झुंडींनी एकत्र होऊन एकमेकांशी बोलत महाराज दशरथांची प्रशंसा करू लागले. अरे, इक्ष्वाकू कुलास आनंदित करणारे हे राजा दशरथ महात्मा आहेत. ते आपण वृद्ध झालो आहोत हे जाणून श्रीरामांना राज्याभिषेक करीत आहेत. देवाची आमच्या सगळ्यावर कृपाच आहे की
श्रीरामचंद्र आमचे राजा होतील आणि चिरकाल आमचं रक्षण करतील, कारण ते सर्व लोकांचं भले बुरे जाणतात. श्रीराम विद्वान, धर्मात्मा आणि आपल्या भावनांवर प्रेम करणारे आहेत. आमच्यावर त्यांचे भावाप्रमाणे प्रेम आहे. धर्मात्मा व निष्पाप राजा दशरथ चिरंजीव होवोत. राज्याभिषेकाचा वृत्तांत ऐकून नाना दिशाहून लोक आले होते. त्यांनी वरील सर्व गोष्टी ऐकल्या. ते सर्वच्या सर्व श्रीरामांचा राज्याभिषेक बघण्यासाठी अनेक दिशांतून अयोध्येमध्ये आले होते. त्या जनपदवासियांनी अयोध्या नगरी भरून गेली होती. तेथे गर्दीमुळे आवाज बराच होत होता. तो समुद्राप्रमाणे भासत होता. त्यावेळेस श्रीरामांच्या अभिषेकाचा उत्सव पाहण्यासाठी आलेल्या सर्व लोकांनी भरलेले ते इंद्रपुरीसारखे नगर अत्यंत कोलाहल झाल्यामुळे मकर, नक्र, तिमिलिंग वगैरे विशाल जलजंतूंनी परिपूर्ण महासागराप्रमाणे भासत होते. इथे 6वा सर्ग पूर्ण झाला. आता आपण 7वा सर्ग वाचूया. श्रीरामांच्या राज्याभिषेकाची बातमी ऐकून खिन्न झालेल्या मंथरेचे कैकईस भडकावणे, पण प्रसन्न झालेल्या कैकईने तिला पुरस्कार म्हणून आभूषण देणे व वर मागण्यासाठी प्रेरित करणे. राणी कैकईजवळ एक दासी तिच्या माहेराहून आलेली होती. ती नेहमी कैकई बरोबरच राहायची. तिचा जन्म कोठे झाला होता, तिचे आई वडील कोण होते, हे कोणालाच माहीत नव्हते. अभिषेकाच्या आधी एक दिवस ती स्वेच्छेनेच कैकईच्या चंद्राप्रमाणे कांतिमान महालाच्या छतावर जाऊन बसली. त्या दासीचे नाव होते मंथरा. तिने त्या महालाच्या छतावरून बघितले. अयोध्येच्या सडकांवर सडा शिंपलेला होता आणि सर्व नगरात इकडे तिकडे फुललेली कमळे आणि उत्पले विखरून पडलेली होती. सगळीकडे बहुमूल्य पताका फडकत होत्या. ध्वजांनी ही नगरी सुशोभित झाली होती. राजमार्गावर चंदन मिश्रित सडा टाकलेला आहे आणि अयोध्येतील सर्व माणसांनी उटणे लावून डोक्यावरून स्नान केलेले आहे. श्रीरामांनी दिलेली फुले व मोदक हातात घेऊन श्रेष्ठ ब्राह्मण हसत हसत बोलत आहेत. देव मंदिरांचे दरवाजे चंदन इत्यादी लावून सफेद व सुंदर बनविलेले आहेत. सर्व प्रकारच्या वाद्यांचा मधुर ध्वनी निनादत आहे. अत्यंत आनंदात असलेल्या लोकांनी सर्व नगर भरलेले आहे आणि चारही बाजूंना वेदपाठकांचा ध्वनी निनादत आहे. श्रेष्ठ हत्ती व घोडे हर्षोत्फुल्ल दिसत आहेत आणि गाय बैल प्रसन्न होऊन हंबरत आहेत. सारे नगर निवासी हर्षमग्न आहेत आणि नगरात सगळीकडे श्रेणीबद्ध उंच ध्वज फडकत आहेत. अयोध्येची ही शोभा पाहून मंथरेस फार आश्चर्य वाटले. तिने जवळच्याच कोठीवर रामाच्या दासीस उभे राहिलेले पाहिले. तिचे नेत्र प्रसन्न दिसत होते आणि शरीरावर पिवळ्या रंगाची रेशमी साडी शोभत होती. तिला पाहून मंथरेने तिला विचारले, आज श्रीरामचंद्रांची माता अत्यंत आनंदाने आपली अभीष्ट सिद्धी झाल्याप्रमाणे लोकांना धन का बरे वाटत आहे? आज इथली सर्व माणसे इतकी आनंदित का झाली आहेत? याचं कारण मला सांग. आज महाराज दशरथ अत्यंत प्रसन्न होऊन काय करणार आहेत? श्रीरामांची दासी तर अत्यंत हर्षभरीत झालेली होती. तिने मोठ्या आनंदाने सांगितले, कुब्जे, रामचंद्रांना मोठीच संपत्ती प्राप्त होणार आहे. उद्या महाराज दशरथ पुष्य नक्षत्राच्या योगावर क्रोधावर विजय मिळविलेल्या पापरहित रघुनंदन श्रीरामांना युवराजपदावर अभिषिक्त करतील. तिचे हे ऐकून कुब्जा मनातल्या मनात कुढू लागली आणि
त्या कैलास शिखराप्रमाणे उज्ज्वल व गगनचुंबी प्रासादातूनच लगेचच खाली उतरली. मंथरेला यात कैकईचे अहित दिसत होते. ती क्रोधाने दग्ध होती. तिने महालात झोपलेल्या कैकईजवळ जाऊन म्हटले, मूर्खे, उठ, झोपलीस काय? तुझ्यावर मोठे संकट येत आहे. अगं, तुझ्यावर मोठा पहाडच तुटून पडला आहे, तरी तुला आपल्या दुरावस्थेची जाणीव होत नाही. तुझे प्रियतम तुझ्यासमोर असा आव आणतात की सर्व भाग्य तुला अर्पण करतात, पण पाठीमागं तुला अनिष्ट असंच करतात. तू त्यांना आपल्यावर अनुरक्त समजून स्वतःस भाग्यवान समजतेस, परंतु जसा ग्रीष्म ऋतूत नदीचा प्रवाह सुकून जातो, त्याप्रमाणे आता तुझं सौभाग्य अस्थिर झालेले आहे. तुझ्या हातातून निसटून पाहत आहे. चांगल्यातही वाईट पाहणाऱ्या रागीट कुब्जेचे वरील कठोर बोलणे ऐकून कैकईला फार दुःख झाले. त्यावेळेस कैकई राजकुमारीने कुब्जेला विचारले, मंथरे, काही अपवित्र घटना तर नाही ना घडली? कारण तुझ्या मुखावर विषाद दाटला आहे आणि तू दुःखी दिसत आहेस. मंथरा बोलण्यात फारच कुशल होती. ती कैकईचे गोड बोलणे ऐकून अधिकच खिन्न झाली. तिच्यासाठी आपल्याला हितपर वाटते हे प्रकट करून ती कोपित झाली व कैकईच्या मनात श्रीरामाविषयी भेदभाव व विषाद उत्पन्न करीत म्हणाली, देवी, तुझ्या भाग्याच्या विनाशास सुरुवात झाली आहे. तो आता थांबू शकणार नाही. उद्या महाराज दशरथ श्रीरामांना युवराज पदावर अभिषिक्त करतील. ही बातमी ऐकून मी दुःख व शोकाने व्याकुल होऊन अगाध भयाच्या समुद्रात बुडून गेलेली आहे. चिंतेच्या आगीत जणू जळून जाते आहे आणि तुझ्या हिताची गोष्ट सांगण्यासाठी इथे आलेली आहे. कैकई नंदिनी, जर तुझ्यावर काही दुःख आलं तर मीही दुःखाने पिडीन. तुझ्या उन्नतीत माझी उन्नती आहे, यात संशय नाही. देवी, तू राजकुलात उत्पन्न झालेली आणि एका राजाची महाराणी आहेस, तरीही राजधर्मातील उग्रता तुला कशी समजत नाही? तुझे स्वामी धर्माच्या गोष्टी तर मोठ्या करतात, पण मोठे ठक्क आहेत. ते गोड बोलण्यात पण क्रूर आहेत. तुला वाटतं ते सर्व गोष्टी शुद्ध भावनेने बोलतात, म्हणून आज तू त्यांच्याकडून बेमालूम ठकविली गेली आहेस. तुझे पती तुझ्या समाधानासाठी इथे येतात. तेच आता राणी कौसल्यास अर्थसंपन्न करणार आहेत. त्यांचं मन इतकं दूषित आहे की भरत आला तर त्यांनी आजोळीच पाठविलं आहे आणि उद्या सकाळीच ते या निष्कंटक राज्यावर श्रीरामांना अभिषेक करतील. बालिके, जशी माता हितभावनेनेच पुत्राचं पोषण करते, त्याप्रमाणे पती म्हणविणाऱ्या ज्या व्यक्तीचं तू पोषण केलं आहेस, तो वास्तवात शत्रूच निघाला आहे. जसे कोणी अज्ञानाने सापाला मांडीवर घेऊन त्याचे लाड करावेत, त्याप्रमाणे तू त्या सर्पवत वर्तन करणाऱ्या महाराजांना आपल्या मांडीवर स्थान दिले आहेस. उपेक्षित शत्रू अथवा सर्प जसे वागू शकतात, त्याप्रमाणे राजा दशरथांनी तुझ्याशी पुत्रासहित असंच वर्तन केलेले आहे. बालिके, तू सदा सुख भोगण्यायोग्य आहेस, परंतु मनात पाप ठेवून वरील खोटी सांत्वना देणाऱ्या महाराजांनी आपल्या राज्यावर श्रीरामांना बसविण्याचा विचार करून आज सगळे संबंधितांसहित तुला जणू मरण सुखातच घातलं आहे. कैकई राजकुमारी, तू दुःखजनक गोष्टी ऐकून माझ्याकडे अशी बघते आहेस की तुला आनंद झालेला आहे आणि माझ्या बोलण्याने तुला आश्चर्य वाटलं आहे. पण हा विस्मय सोड आणि जे करण्याची वेळ आलेली आहे ते आपल्या हिताचं आहे तेच कर, आणि असं करून आपल्या पुत्राचं व माझंही रक्षण कर.
मंथरेचे हे बोलणे ऐकून सुंदर कैकई एकदम शय्येवरून उठून बसली. तिचे हृदय आनंदाने भरून गेले. ती शरद पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे उद्दीप्त झाली. कैकई मनोमन अत्यंत संतुष्ट झाली. विस्मय विमुग्ध होऊन हसून तिने कुब्जेला पुरस्कार रूपात एक फार उत्तम असे दिव्य आभूषण दिले. कुब्जेला ते आभूषण देऊन हर्षोत्फुल्ल रमणी शिरोमणी कैकई पुन्हा मंथरेस म्हणाली, मंथरे, ही तू मला फारच प्रिय गोष्ट सांगितलीस. त्याबद्दल मी तुझ्या उपकाराची फेड कोणत्या उपकाराने करू? मीही राम व भरतात भेद करीत नाही. म्हणूनच श्रीरामांना राज्य अभिषेक होणार आहे हे ऐकून मला फारच आनंद झालेला आहे. मंथरे, तू माझ्याकडून चांगली वस्तू मिळवण्यायोग्यच आहेस. माझ्यासाठी श्रीरामांच्या राज्याभिषेकाच्या बातमीखेरीज जास्त चांगली वा प्रिय मधुर गोष्ट कुठलीच असू शकत नाही. अशी परमप्रिय गोष्ट तू सांगितली आहेस. तेव्हा आता तू कोणताही श्रेष्ठ वर माग, मी तो नक्की देईन. इथे अयोध्याकांडातला 7वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 8वा सर्ग वाचूया. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करून आपल्या सूचना कळवा. धन्यवाद. जय जय श्रीराम.